शेतकऱ्यांची लॉटरी लागली, कारण शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार 20,000 रुपये। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी 20,000 रुपयांची मदत या 14 जिल्ह्यामध्ये आता देणार आहेत। आता ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा गोरगरीब शेतकऱ्यांसाठी हा सगळ्यात मोठा निर्णय आता घेतलाय। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना शेतीच्या पेरणीसाठी, त्याचे बियाणे खरेदीसाठी, पेरणीच्या खर्चासाठी तसेच खतांसाठी सरकारकडून 20,000 रुपयाचं अनुदान केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला आता मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आलेली आहे, पण या योजनेमध्ये सगळे शेतकरी पात्र नसणार आहेत। जे शेतकरी या योजनेमध्ये पात्र असतील त्यांनाच पेरणीआधी 20,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी हा सगळ्यात मोठा निर्णय घेतला गेलाय। राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्वतः घोषणा केलेली आहे। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आलेली आहे। जर या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर येत असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। पण आता हा लाभ मिळण्यासाठी काही अटी व पात्रता त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहे। आता तुम्ही जर या नियमांमध्ये बसला आणि या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पेरणीच्या 2 दिवसाआधीच तुम्हाला 20,000 रुपयाचा लाभ आता मिळणार आहे। मग कोणत्या पात्रता सरकारकडून ठेवण्यात आल्यात, कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी आता देण्यात आलेली आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। पण सुरुवातीला आपण पाहतो की कोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून याच्यासाठी लावण्यात आलेल्या आहे, पात्रता नेमकं काय आहे। पण पहा, राज्यामध्ये शेतकरी हा PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी असावा। पहा, जे शेतकरी PM किसान योजना आणि नमो शेतकरीचे लाभार्थी असतील तर त्यांना 100% हे 20,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आधीचे जे हप्ते आलेले आहेत PM किसानचे, ते सगळे हप्ते म्हणजे आतापर्यंत 22 हप्ते आले, ते 22च्या 22 हप्ते घेतलेले असावेत। तसेच नमो शेतकरी योजनेचे 8च्या 8 हप्ते तुम्हाला यायला असलेले असू द्या। म्हणजे साधारणपणे तुम्ही सगळे लाभार्थी प्रॉपर असणं गरजेचं। ही पहिली अट त्या ठिकाणी झाली तरच तुम्हाला 20,000 रुपयाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। आता हा लाभ देण्यामागचा उद्देश काय की तुम्हाला पेरणीसाठी थोडाफार हातभार लागेल। पेरणीचे जे बियाणे घ्यायचे आहेत, पेरणीच्या मशागतीचा खर्च आहे तो तुमच्यातून भागावा, याच्या मागचा उद्देश आहे। आता यासाठी तुम्ही PMचे 22 आणि नमोचे 8 हप्ते घेतलेले असावेत, हा पहिला नियम झाला। आता दुसरा नियम, फक्त 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत, हा एक महत्त्वाचा नियम आहे। आता तिसरा महत्त्वाचा नियम जो आहे, दुसरी जी पात्रता आहे, तिसरी जी पात्रता आहे ती आपण पाहतोय। तर ज्यामध्ये असं आहे की पिवळे व केशरी रेशन कार्ड जे आहे ते यापैकी कोणतं तरी एक रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच लाभ तुम्हाला मिळणार आहे। पहा, आता पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तरच लाभ मिळेल। आता पिवळे आणि केशरी रेशन कार्डची अट का घातली आहे, कारण की पिवळे केशरी रेशन कार्डचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न हे कमी आहे। मग आता 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। त्या 14 जिल्ह्यांची नावे पटापट आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। पहा, आता दुसरी पात्रता रेशन कार्डची झाली। त्याचबरोबर पुढची पात्रता, आता लक्षपूर्वक आहे का, तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारची पेन्शन घेत नसावा किंवा सरकारी कामाला नसावा। पहा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे काय असतात, वडील असतात किंवा आई पूर्वी सेवेमध्ये होत्या, नोकरी करत होत्या, शिक्षक होते किंवा पोलीसमध्ये होते, आर्मीमध्ये होते, आणि ते जर त्याचं पेन्शन घेत असतील तर अशा प्रकारचा लाभ अजिबात दिला जाणार नाही। किंवा तुमचा मुलगा जरी कोणी सरकारी सेवेमध्ये, पोलीस झाला, आर्मीमध्ये झाला किंवा भरतीमध्ये गेला तर तरी त्या ठिकाणी मिळणार नाही। तर ही तिसरी अट आहे। पहिली अट, PM किसान नमोचे जे अटी होत्या त्याचे सगळे हप्ते आलेले पाहिजे की पिवळे केशरी रेशन कार्ड, आणि तिसरं म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा सरकारी पेन्शन घेत नसलेला असावा। आता याच्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर आनंदाची बातमी तुमच्यासाठी ही आहे की तुम्हाला पैसे हा फक्त आता वरच्या अटींमध्ये बसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार हे जवळपास फिक्स झालं आहे। 14 जिल्ह्याच्या यादीत नंबरला तुमचं असणं गरजेचं आहे। पण आता पुढचा मुद्दा, पुढची एक पात्रता बघा की शेतकरी असतो, शेतीमधून त्याचा सगळा उदरनिर्वाह चालत असतो, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अधिक देखील उत्पन्न असतात। कुणी व्यवसाय करत असतं, कुणी नोकरी करत असतं किंवा छोटे मोठे व्यवसाय करत असतं, तर अशा लोकांसाठी उत्पन्नाची अट त्याच्यामध्ये घातलेली आहे। आता पहा, मागच्या वर्षी 2025 मध्ये म्हणजे पहा 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2026 पर्यंत तुमचं जे उत्पन्न आहे, म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर ती उत्पन्नाची मर्यादा जी आहे तर ती 2.5 लाखच आहे। मग तुमचं 5 लाख, 10 लाख, 15, 20 लाख असेल तर शेतकऱ्यांना हा त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही, असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। तर पहा, ह्या 4 पात्रता आहे। 14 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप होणार आहे। आता हे जे पैसे आहेत तर हे फक्त 12 बँकेमध्येच येणार आहे। पहा, सरकारने 12 बँका ठरवलेल्या आहेत आणि त्याच बँकेमध्ये तुमचं खातं जे आहे ते असणं गरजेचं आहे। आता पहा, या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे हे
पैसे जे आहे ते केंद्र सरकारकडून येतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून बँका विशिष्टपणे ज्या आहेत त्या करून ठेवलेल्या आहेत. पहा, तुमच्या कुठल्या जिल्हा बँकेत कोणाचं एखाद्या वेगळ्या बँकेत खातं असेल तर ती चालणार नाही. पहा, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यात आपण आलोय की 14 जिल्हे कोणते आणि 12 बँका कोणत्या, हा महत्त्वाचा मुद्दा आता आपण इथून पुढे घेतोय. पहा, सगळ्यात आधी 12 बँकांची यादी आपण पाहतोय. तर पहा, यातली पहिली बँक आहे युको बँक. आता युको बँकमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचा लाभ मिळणार. दुसरी बँक आहे इंडियन बँक आहे. आता इंडियन बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर लाभ मिळेल. त्यानंतर पुढची बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक, त्याच्यामध्ये देखील पैसे येतील. त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे तर तुमची पुढची बँक आहे कॅनरा बँक आहे. त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे. पुढची आहे युनियन बँक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो बँक आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे. त्यानंतर ICICI ही जी खाजगी बँक आहे तिचा देखील नंबर याच्यामध्ये त्या ठिकाणी लावला आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, आता या बँकेमध्ये शेतकऱ्यांचे खाते असतात, याच्यामध्ये पैसे येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जरी तुमचं खातं असेल तरी देखील तुमचे पैसे जमा होणार आहेत. आता याच्यामध्ये बँका जवळपास सगळ्याच चालतात. फक्त सहकारी संस्था असतील, पतसंस्था किंवा जिल्हा बँका असतील तर याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे नॅशनलाइज बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे. आता 14 जिल्हे कोणते, कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पाहतोय. तर पहा, यामधला पहिला जिल्हा जो आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तर तो शेतकरी जिल्हा आहे. तो आहे पहा लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होतं आहे. त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकरी असाल, शेती करत असाल तर 20,000 मिळणार. त्यानंतर पिवळे केश रेशन कार्ड गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा जिल्हा आहे बघा तो वाशिम जिल्हा आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये देखील खूप मेहनतीने सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने पैशांचं वितरण त्या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हा लाभ मिळणार. त्यानंतर पुढचा यवतमाळ जिल्हा आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण त्या ठिकाणी होणार. त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर दुसरा मराठवाड्यातला जिल्हा आहे बघा जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण होत आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातला बीड जिल्हा, तिथे वितरण होत आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे मराठवाड्यातल्या. त्यानंतर परभणी जिल्हा जो आहे तर तिथे देखील वितरण होणार आहे. तर हे जे पैसे आहेत तर या 14 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. तर शेतकरी बांधवांना टोटल 9,000 रुपये देण्याचं ठरलं आहे आणि साधारणपणे 9,000 रुपये रेशन कार्डवरती येणार आहे. तर हे याच्यामध्ये एक अट आहे की तुमच्या रेशन कार्डवरती महिला ही जी आहे तर ती मुख्य असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललंय तो शेतकरी राहिलेला नाही आहे, तिथे महिलाच आहे. तर अशा त्या ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वितरण होतं आहे. दरमहा प्रति व्यक्ती 300 ते 400 रुपये त्याच्यामध्ये येत असतात आणि साधारणपणे पूर्ण कुटुंबाचे पैसे येतात. तर अशा पद्धतीने या पैशांचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे. तर या योजनेची तुम्हाला माहिती होती का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.